किती छान फुलं लागलेले आहे ना. पहिला मी देवाला नाही देत म्हटलं तर देवाला नाही देत म्हणजे देवाला नाही. हॅलो गुड मॉर्निंग. थंडी थंडी. आज आम्ही सकाळी सकाळी उठून काय आजी आप्पा काही बघितले नाही. नाही बघितले हो. काहून ग? आजी आप्पा नाही का काहीच नाही बघितलं. आम्ही तुमच्या काही पण काम असेल ना ते करून घेतलं. मी कपडे चेंज आणि आज हे नाही आहे शाळेत नेऊन द्यायसाठी, तर शानूने स्वतःच्या हाताने तयारी केली म्हणून ती सांगत आहे. मी स्वतःच तयारी केली म्हणून. असं आहे. आज आम्हाला पायदळ जावं लागेल कारण गाडी आमची झालेली आहे पंक्चर आणि गाडी मालक जे आहे ते गेलेले आहेत त्यांच्या ट्रीपवर. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या बस स्थानी आम्हाला पायदळ जावं लागणार आहे फर्स्ट टाईम. हा शानू, चला सर्वांना गुड मॉर्निंग करून दे. गुड मॉर्निंग सर्वांना. आमच्या ब्युटीफुल देवडीमध्ये कसं वाटलं आमचं ब्युटीफुल देवळी. तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर थंडीचे छान मस्त मस्त आमची मॉर्निंग वॉक पण होत आहे आणि शानूला शाळेत सोडून देणं पण होत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर शानूला पोहोचून दिलं मी शाळेत आणि बाहेर येऊन पाहिलं की इतके छान असे गुलाबाचे फुलं लागलेले आहे. मी तुम्हाला दाखवते. किती छान फुलं लागलेले आहे ना, हे मोठे मोठे आहे मस्त. आणि मेन म्हणजे ना या गुलाबांची एक खासियत आहे की 15-15 दिवस झाडांना तसेच राहते मस्त ताजे ताजे. तर खूप मस्त असे फुलं आले. खूप दिवसानंतर मी या झाडाला असे फुलं बघत आहे, नाहीतर मग छोटे मोठे चालू होते. खालून एक कोंब निघालं आणि ते एवढं मोठं झाल्यानंतर किती मस्त फुलं आलेले आहे बघा. आणि याला छान असे छोटे छोटे कोंब पण येत आहे बघा. याला फांद्या येणार मग आणि फुलं या फांदीला खूप भरपूर फुलं लागणार आहे समोर पण. किती छान आहे ना, मस्त वाटत आहे. आणि सुगंध पण खूप छान येत आहे याचावाला. आणि या छोट्या छोट्यांना फुलं लागून गेलेले आहे. आज जास्वंदाला एकही फुल आलेलं नाही आहे. शेवंतीचे झाडं आणले होते विकत, तर याचं माहिती नाही काय झालं तर याच्यावरनं रोग आला. हे बघा हा रोग आहे. तर हा एका याच्यावर रोग आला म्हणून मी हे झाड इकडे आणून ठेवलेलं आहे वेगळं. तसं तर याच्यावर रोग मी इकडे आणून ठेवलं होतं थोडी ऊन दाखवासाठी म्हणूनच म्हणजे तेव्हापासूनच याच्यावर रोग आला. तर हे झाड मी इकडेच राहू दिलं अल्लग सल्लग. आणि यांना पण बाकीच्यांना पण मस्त कळ्या येत आहेत आणि भरपूर असे एकाधिक झाडं लावलेले आहे. ते आता बघू करू आरामात आता वेगवेगळे. आणि शेवंतीला यावर्षी तर मला फुलं बघायला नाही मिळणार आहे. हे बघा हे आणलेली आहे शेवंती, एक व्हाईट कलर चिमले. आता याची फुलं व्हाईट कलर आहे. एक हा थोडासा ब्राउनिश म्हणजे ऑरेंज कलरमधून येतो. ऑरेंज तर हा आहे म्हणे, पण मला एकदम डार्क जो कथ्था कलर असते ना एकदम वाईन कलरमधून तसा पाहिजे होता, पण तो काही मिळाला नाही. तर मग हा घेऊन आली. आणि हे झाड कशाचं आहे काहीतरी सोन्याला. तर याला पण छान छान फुलं येऊन गेलेले आहे. हे बघू शकता चिमले ते आता खूप छान फुल दिसते याचं. आणि त्याचसोबत मी आणखी एक झाड आणलेलं, तर हे आहे ते हे झाड. हे झाड आपल्याकडे ऑलरेडी होतं ते वालं जे मी सेपरेट करून लावलेलं आहे. पण याचा जो पानाचा शेप आहे हा खूप मस्त आहे, असा कर्व म्हणजे थोडासा कर्व आहे असा. तर म्हणून मग हे वाला एक झाड घेऊन आली. भरपूर झाडं झालेले आहे. आणि हे हा जो धोपा आहे ना हा इतका चमकतो की असं वाटतं की प्लास्टिकचं आहे. म्हणून मला हे दिसलं परसोडीला तर पटकन एक कोंब घेऊन आली. आणि बाहेरच्या झाडांना तर पाणी दिलेलंच आहे, त्याच्यामुळे आज काही पाण्याची गरज नाही आहे. आणि या शेवंतीला मस्त बारीक 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 कळ्या आलेल्या आहे बघा, ते छान. आणि याला बारीक बारीक म्हणजे बटन शेवंती जी आहे ना
बटन शेवंती जी असते ना ती आहे ही येल्लो कलरची. मागच्या वर्षी पण याला छान फुलं आलेले होते आणि यावेळेससुद्धा फुलं येणार छान, कारण कळ्या बघूनच असं वाटत आहे. छान फुलांचं सीझन आहे तर चांगलं वाटत आहे. फुलं वगैरे पाहून असे नजरेसमोर खूप छान वाटते आणि आपण लावलेल्या झाडांना फुल बघून तर आणखीनच छान वाटते. तर चला मग मंडळी, आता मी पटकन घरातले कामं करून घेते, आवरून घेते आणि मग नाश्ता वगैरे. बाबा जाणार ड्युटीवर तर त्याच्यामुळे त्यांना जेवणाचं वगैरे पटापट बघून घेते. तर सर्वात आधी घरातली कामं करून घेतली, घर आवरून घेतलं आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून इथे मी तयारी करत आहे. आणि बाबांचा नाश्ता वगैरे आणि टिफिन हे सगळं आधीच तयार करून दिलं आणि नाश्ता वगैरे करून ते गेले ड्युटीवर त्यांच्या. आणि मग नंतर मी म्हटलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता करते. तर आज तयारी आंघोळ होईपर्यंत नाश्त्यानं थंडा पण झालेला होता, म्हणून मग मी थोडासा गरम करून घेतला. नाश्त्यात उपमा बनवलेला होता आणि स्नेहाताई घरी नसल्यामुळे सरांनासुद्धा नाश्ता आणि जेवण करायला इकडेच बोलवलेलं होतं. तर छान असा नाश्ता तयार आहे आपला गरमागरम. छान मस्त बाहेर बसणार आणि मस्त नाश्ता करून घेणार. आणि आज आईंनी छान मस्त ज्वारी वगैरे धुवून उन्हात वाळू टाकलेली होती. त्या दिवशी काय झालं ना, बंदरा आलेले होते तर बंदरांनी तोंड लावलेलं होतं का ते माहीत नाही, पण दाणं फान ज्वारी करून ठेवलेली होती. मी म्हटलं कशाला असं ठेवायचं, म्हणून आईला म्हटलं थोडंसं ज्वारी धुवून टाका, म्हणजे त्यांना व्यवस्थित धुता येते ना, तर म्हणून त्यांच्याकडून धुवून घेतली ज्वारी आणि छान वाळू टाकून दिली. आणि मग मी इथे आली स्वयंपाक करायसाठी. स्वयंपाकात आज बनणार होतं आळण, भाकरी आणि भात. आहे जेवण झालं, आई करत आहे आराम आणि मी आता माझं एक काम करते. हे जे झाड आहे ना, ड्रॅगन प्लांट, हे जे झाड आहे ना याची पानं पूर्ण बेकार झालेली आहे. तर हे मी आता कट करून टाकते, कारण की हे व्यवस्थित नाही दिसून राहिलेलं आहे. भरपूर दिवस झाले हे झाड ना मला थोडं कट करायचंच होतं, कारण की याचे पानं सगळे बेकार होत चाललेले होते. आता कसं आहे, कट करून टाकलं म्हणजे कसं नवीन पानं येतात आणि छान दिसणार ते. हे जे जुने पानं होते ना ते सगळ्याचे शेंडे वगैरे असे वाळलेले होते आणि याला जे असे तुरुंबे फुटलेले होते तर त्याला ना असे थोड्याशा मुळा होत्या. तर मग मी काय केलं, ज्या छोट्या छोट्या मडक्यामध्ये मी झाडं लावलेली होते ना त्यातलं एक मडकं वाचलेलं होतं. मग मी हे जे तुरुंबे होते ना हे व्यवस्थित तोडून टाकले आणि मुळासकट त्याला छान मस्त असं मातीमध्ये आणि याच्यामध्ये मडक्यामध्ये लावून दिलं. आणि ते छोटंसं असं झाड जे आहे ते मी घरात ठेवणार. आमच्या बेडरूममध्ये ना खिडकी आहे तर तिथं ठेवून देणार. सध्या तर मी इथेच ठेवून दिलं झाडांमध्ये. झाला का आराम शानू? पाहता पाहता वेळ बनवून गेला शानूला आणायसाठी. ते येईपर्यंत माझं काही ना काही सुरू असते. ती आली का मग मी बसून जाते तिचं ऐकत. शानूला घेऊन आली घरी आणि आता आजी आहे त्याच्यामुळे थोडं टेन्शन नाही मला. तर हे जे ज्वारी आणि बाजरी वगैरे होती ते सगळं मिक्स केलं आणि यामध्ये थोडीशी उडदाची डाळ टाकली आणि हे सगळं दळून आणलं. आणि हे सगळं करताना बाहेरून आवाज आला की बंदरं आलेले आहे म्हणून. ह्या सगळ्याच्या नादामध्ये, बंदरांच्या नादामध्ये कालचा व्लॉग जो आहे तो अपूर्ण राहिला, म्हणून मग मी आज हा दुसरा व्लॉग, दुसऱ्या दिवशीचा जो व्लॉग आहे यामध्येच करत आहे. तर सकाळी उठून इथे सगळे कामं करून घेतले घरातले आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली. आणि स्वयंपाकात काय बनणार आहे तर काल जे मिसळचं दळून आणलेलं होतं ना त्याच्याच भाकरी होणार आहे छान मस्त. आणि मस्त गरमागरम असं सगळं काही मिक्स केलेलं भरीत, वांग्याचं भरीत, त्यामध्ये वाटाणे, कोबी, पालीचा कांदा वगैरे सगळंच राहणार आहे. आणि आईंना टमाटर चालत नाही त्यामुळे मग मी आईंसाठी कच्चं भरीत केलं. कच्चं भरीतसुद्धा इतकं मस्त लागते, इतकं टेस्टी लागते. तर मी पण त्यात थोडं घेतलं आणि आईंना म्हटलं तुम्ही मस्त गरमागरम भाकरी मी इकडे करते आणि तुम्ही तिकडे मस्त जेवण करा. आणि सोबतच केलेला होता ठेचा, ते सांगायचंच राहिलं. ठेचा केलेला होता तर एक नंबर ठेचा झाला होता ना, इतका टेस्टी, मला सांगताना सुद्धा तोंडाला पाणी येत आहे. तर मस्त गरमागरम भाकरी, भरीत, ठेचा
आणि इकडे शानूला सुद्धा गरम गरम भाकर जे आहे तेलमीठ भाकर खाऊन बघ म्हटलं, खूप टेस्टी लागते मिसळाची भाकर तेलमीठ लावून. आणि आईंना सुद्धा इतके एक भाकर नेऊन दिली. आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी गरम गरम भाकर करून घेतली आणि जेवण वगैरे केलं. गरम गरमच भाकर खाल्ली मी पण. आणि मग गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि भाकर करताना ना माझ्या हाताने खूप थोडा मेस होऊन जातो, पूर्ण म्हणजे पीठच पीठ पडून जाते. तर इथे छान गॅस वगैरे घासघूस करून आणि ओटा पण क्लीन करून घेतला. आणि भांडे निघालेले दुपारच्या जेवणाचे ते घासून घेतले. एवढं भारी जेवण झाल्यानंतर थोडासा कंटाळा येतो, पण कंटाळा केला ना तर काही आपला फायदाचा नसतो. म्हणून मी म्हटलं चला, थोडा कंटाळा जरी येत असेल तरी आपण पटापट कामाला लागूया. कामाला लागलं की एकदाचा कंटाळा कुठं चालला जातो तो माहीत पण पडत नाही. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर इथे मी कपडे वाळू घालून दिले. आणि हे जे कांद्याचे साल आहे हे मी खूप दिवस झाले, म्हणजे 2-3 दिवस झाले असे जमा करून ठेवले आणि ते पाण्यामध्ये सडवले. त्याच्यानंतर मग हे जे झाडं आहे शेवंतीचे, यावर पडलेला होता कीड, तो मिलीबग्स टाईपचा असते ना तो. तर हे एक झाड होतं ते चांगलं होतं, बाकी सगळ्या झाडांवर कीड पडलेला होता. तर याचे जे फुलं जे आहे ते कट करून घेतले सर्वात आधी. आणि ह्या स्प्रे बॉटल असते ना, आपण काही पण गुलाबजल वगैरे काही पण असं बोलवतो, तर त्या स्प्रे बॉटल आहे ना व्यवस्थित ठेवून द्यायच्या. ह्या अशा कधी कामी पडेल तर सांगता येत नाही. म्हणून मग मी या स्प्रे बॉटलमध्ये तो स्प्रे आपलं जे पाणी होतं कांद्याचं सडवलेलं ते पाणी त्यामध्ये टाकलं आणि सगळ्या झाडांवर इथे स्प्रे करून घेतला. जेणेकरून हे कांद्याच्या ज्या रसाने आहे ना, कांद्याच्या वासाने ते मिलीबग्स जे आहे, जे काही किडे आहे ते सगळे चालले जातात आणि खरंच जातात. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. जास्वंदाच्या झाडावर भरपूर असतात. तर मी हे सगळं कांद्याचं जे पाणी आहे बनवलेलं ते सगळ्या झाडांना टाकून पण दिलं आणि सगळ्या झाडांवर स्प्रे पण करून दिलं. आणि इथे आमच्या गप्पा गोष्टी पण सुरू होत्या. हे झाडं असं, ते झाड तसं, ते झाड तसं. आईंना पण झाडांचा छंद आहे आणि मला तर आहेच आहे. तर या सगळ्या झाडांना स्प्रे मारून झालेला होता, म्हणून मग मी हे उचलून ठेवून दिले बाजूला. आणि हे जे झाडं आहे ना, हे आपल्या एका ग्रिलवर ठेवून आहे, तर त्या झाडांना पण थोडं थोडं एक स्प्रे करून दिलं. आणि त्यानंतर हे आले होते घरी, तर मग यांच्यासाठी आणि आईंसाठी चहा केला. असा तर एरवी आमच्या घरी चहा खूप कमी राहतो, पण आई बाबा आले तर मग चहा बनतो, नाही तर मी तर चहा घेत नाही. आणि हे बाहेरूनच त्यांच्या मित्रांसोबत घेऊन येतात किंवा मग कधी कधी करून पण देते मग. आणि मी घेतलं 1 ग्लास पाणी आणि मेथीचा लाडू, जे आईने आणले होते ना मेथीचे लाडू, तर तो एक मेथीचा लाडू खाल्ला मी. आणि सोबतच आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. इकडे जायचं तिकडे जायचं, फिरायला जायचा मात्र इतका छंद आहे ना आम्हाला खूप जास्त, पण आमच्या दोघांचं काही बाहेर निघणं होत नाही. तर झाल्या आमच्या गप्पा गोष्टी. त्यानंतर जेवणाची वेळ सुद्धा होऊन गेली. सकाळचं जेवायचं होतं, आईला फक्त वेगळं करून दिलं होतं. गरमागरम भाकरी टाकल्या आणि सकाळचं भरीत होतं आणि ठेचा मेथीची भाजी केली होती आईसाठी. तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग बसलो आम्ही चौवाष्टा खेळायसाठी. या गेमला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स करून नक्कीच सांगाल. आणि फोडले का ना चिचू? उद्या का पहिलं त्याच्यात मी देवा फेवायला नाही देत, मी पहिलेच सांगतो. अरे बघ चव्वा तिसरा हमारा अष्टा चव्वा 2 अष्टा चव्वा 2 अष्ट्या चव्वा एक पडला होता ना 2 नाही, सर्वात पहिले सर्वात पहिला मी देवाला नाही देत म्हटलं तर. देवाला नाही देत म्हणजे देवाला नाही देत मी. देवाला दिला नाही तर मग पाडाही नाही लागत. अष्ट जेव्हा गेला सगळा मग नाही मग हा एक चालवा अष्ट जेव्हा गेला मग. अष्टा चव्वा एक न मेली. नाही नाही आई बा आई शिकू नको. मी पहिलेच म्हटलं होतं देवाला देत नाही म्हणून. नाही 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 तसं कुठं असते. देवाला दिल्यावर मग डबल कसा खेळ? हो ना. देवाला दिलाच नाही ना. हो ते मग देवाला देत असेल तर डबल खेळा लागत असते. अष्टा चव्वा 2. तू कसा म्हणजे इथे एक चालवा? एक नाही 2 चालवा म्हणून.
तसं नाही, एक चालवा ना अष्टाच्या वर गेला बा असं म्हणा. मी नाही खेळू बाबा. तू मला सांग ना आयडिया काहीतरी. बोनस पडले. असं का वा. अरे पूर्ण गेली थांब. तेच तर म्हणतो मराठीच होती ती. नाही यक. तू घुसले अंदर. हा दोघं बा मायले का मिळून काही जाऊ नाही देत मग समोर. आई तुमचा गेम काही साधून नारायला गेम. तर आई तर बिलकुल तसंच आम्ही अशी डोळे ठेवून आहे ना डोळे इकडे तिकडे गेले का चिटिंग करते. दोन गेली. असं आई का खाल्लं तुम्ही चेक द्या पडला. उसना हा उसना द्या. मला चेक पडला. माझा कुठं आहे? हे इथं आहे का? हो ना, 3 पडायला पाहिजे ते. चला जा घरी. मला काही फरक नाही पडत. परत काऊन नाही पडे एवढ्या दूधची गोटी. थांबा ना आता. तुझी थोडी अष्ट्या चव्वा तुझी थोडी व्हायची होती म्हणून तुला मारा दिला. अष्ट्या तुझे हे बांधले. अष्ट्या तुझे अष्ट्या यक चालू. हा अष्ट्या पडला. 3 सव्वा नाही पडून जरा साला. लक्ष नसेल म्हटलं. 4 गोट्या घरी आणल्या. तुम्ही पण वापस आल्या काही. मी 2 वेळा गेली आणि 2 वेळा वापस आली. 2 आता काय करा? 2च पडले आता. इथपर्यंत आली असती तर 3 दे देवा. 3 3 3 3 हा 4. एक नंबर काम केलं देवा. 3 3 3 3 2 1 2 3 4. हं. चलो जाओगे इधर से जाओगे कि इधर से जाओगे? कुठून कुठून जायची इच्छा आहे तुमची? कुठून नाही टाकायचं काही नाही. कुठून नाही टाक. कुठून नाही टाक. चालले आपले पुढं 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 बायकोच्या समोर नाही, समोर नाही. करत असते का? मला एवढं माहिती आहे, चव्वा बाहेर घालवला. चव्वा असं. 1 2 3 4 चव्वा 1 1 1 1 1 चव्वा 3 चव्वा 2. थांबा काहीतरी पाहू द्या. काहीच नाही आहे. चुपचाप चालू दे इकडे. कुठे दे 4 कुठे दे इकडे. 1 2 3 4. 4 दे. 2 कुठे दे. झालं? बरं वाटलं? तुला काय वाटायचं आहे त्याच्यात? हां घे. 1 न गेली. हे पण मग गेलीच. काही खरं नाही बा. गोट्या जायच्या ना काही लाभला नाही वाटतं बरोबर. काबुलीच्या नाही ग पचत नाही सहज. काऊन मनावर हात टाकतो तुम्ही? या. एक म्हणते त्याला. 1 1 एक तर काय ते आज एकही अष्ट्याचे वापरले नाही अजून. 2 हात दुखते बा हा. हात मोठा. 3 घरात. मागून आली आणि समोर गेली. मागून आली आणि समोर गेली. ते मारा फालतू दिला मी. खाली इकडे चालायला पाहिजे. फालतू मध्ये तुम्ही मला किती मारलं? 3 चला अष्ट्या अष्ट्या. अष्ट्याने अष्ट्यानं 1. थांबा हं. थांबा कोणीच नाही मरत. दे इकडं. थांबा. कोणीच नाही मरत. थांबा ना दे इकडं. तुम्ही. कोणीच नाही मरत. दे इकडं. अष्ट्याने हे. तू फक्त गोटी अष्ट्या ठेव. आणि 1. झालं? मारायचं होतं मला. लाईन घ्यायचं होतं. 3 3 3
3. असं आला रे आला शेर आला आला रे आला शेर आला आया रे आया शेर आया इधर क्या आया 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 किती 2 असत्या 2. असत्या बरं. आया आया घासली घासली घासली. आया रे आया आता पडला चव्वा आहे. रे आता नाही करा आता बोटा कशा आहे? आता बोटे कशा आहे आता? आता गेले चव्वा आणि 2 पडले आता गेले चव्वा आणि 2 नाही का हे चव्वा आणि हे 2 हे इकून येते धावत वेळ आहे ना, हं? वेळ आहे ना. चव्वा 2 येते येते देऊ का देऊ नाही देऊ हे आणि इथं हे की चव्वा हे की 2 किती भेटायची तुम्ही? हो द्यास लागते ना गोट्या भेटल्या 2. पटकन 2 गेले होते गावात असं 1. जास्त काही पाळू नका तुम्ही. नाही जास्त पाहतो जवळपासच त्याचे सगळे अष्टे पडले का ते सोडत नाही कोणाला परंतु बापरे इतक्या बापरे काही बोलायचं काम नाही द्यायचं. त्या स्टाईलच्या गोट्या पाहिजे झालं मग मग तर आई त्या बरोबर लावतेच मग आई आईला चान्सच भेटते. संत्र्याच्या चांगल्या राहिले संत्र्याच्या चांगलं राहायचं म्हणजे त्या लावता येते. चला तर मग मंडळी, आता हा गेम जो आहे, आता आई आहे तोपर्यंत आम्ही असंच रोज संध्याकाळी झोपायच्या आधी एक गेम खेळणार आणि हे नेहमीच असं असते. तर आता या व्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.